लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे, कारण लाडक्या बहिणीला आता 3,000 रुपये मिळणार आहेत. लाडकी बहीण योजना जेव्हा सुरू केली होती त्यावेळी त्या संदर्भातले काही निकष होते. त्या निकषाच्या आधारावर बहिणींना अर्ज करायला सांगितला होता आणि कागदपत्रांच्या पूर्ततेला वेळ लागेल म्हणून ही मुभा दिली होती की त्यांनी सेल्फ सर्टिफिकेशन करायचं. म्हणजे त्यांनी जे सांगितलं ते सत्य मानून आपण त्या ठिकाणी त्यांना लाडक्या बहिणीचा लाभ देणं सुरू केलं. पण अर्थातच आपण ज्यावेळी कुठलाही सरकारी पैसा खर्च करतो त्यावेळी त्याचं CAGचं ऑडिट होतं आणि CAGच्या ऑडिटमध्ये निकषांप्रमाणे अर्ज आहेत की नाही याची माहिती द्यावी लागते. आणि म्हणूनच योजना सुरू झाल्यानंतर आपण त्याचं KYC सुरू केलं आणि वेगवेगळे जे डेटाबेस होते त्याच्याशी कंपॅरिझन सुरू केलं, ज्याच्यामध्ये इन्कम टॅक्स विभागाकडनं आपण माहिती घेतली. सरकारचे जे काही कर्मचारी आहेत त्यांचं जिथनं पेमेंट होतं त्या पोर्टलमधनं आपण माहिती घेतली. जो काही आपला परिवहन विभाग आहे याच्यामध्ये मोटरची ओनरशिप कोणाकडे आहे, 4 व्हीलरची, याच्या डेटाबेसची माहिती घेतली. रेशन कार्ड याच्या डेटाबेसची माहिती घेतली आणि ही सगळी माहिती आपण ज्यावेळेस कोलेक्ट केली त्यावेळी असं लक्षात आलं की 5 लाख लोक असे आहेत ज्यांच्या घरी सरकारी नोकरी आहे. 14,000 तर पुरुषच निघाले. जवळपास 10 लाख असे निघाले की ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्तीचं आहे. अशा वेगवेगळ्या डेटाबेसमध्ये जे लोक अपात्र झाले त्यांना आपण अपात्र केलेलं आहे. त्यासोबत आपण हे सांगितलं होतं KYC करून घ्या, म्हणजे जे काही माहिती तुम्ही सादर केलेली आहे ती आत्तापर्यंत सत्य मानण्यात आली, आता त्याची कागदपत्र द्या. पण मोठ्या प्रमाणात KYC झाली नाही. आता एक गोष्ट आपण लक्षात घ्या की ज्यांना अर्ज करता येतो, सेल्फ सर्टिफिकेशन करता येतं, त्यांना KYC करता येत नाही असं मानणं काही योग्य नाही. पण जवळपास 9 महिने सातत्याने पाठपुरावा केल्यानंतरही ज्यांनी KYC केली नाही ते अर्थातच कुठला तरी एखादा निकष पार पाडत नाही म्हणून त्यांनी KYC केली नाही. आणि म्हणून हे जे काही आत्ता या ठिकाणी जवळपास जे काही तुम्ही सांगितलं 60 लाख 80 लाख जो काही आकडा तुम्ही दिलेला असेल, तर ते लोक या योजनेच्या पात्रतेचे निकष हे पूर्ण करताना दिसत नाही. जवळपास 1,70,00,000 लाख महिला, थोडं आकडा कमी अधिक असेल 3-4 हजार पण 1,70,00,000 महिला ज्या आहेत या निकष पूर्ण पार करतात. त्यांची KYC झालेली आहे, त्यामुळे त्यांना लाडक्या बहिणीचे पैसे मिळतच राहतील. ज्यांनी KYC केली नाही त्यांना आता आम्ही पैसे देणार नाही, पण त्यांना दिलेले पैसे आम्ही वसुली करणार नाही. मात्र 14,000 ज्या पुरुषांनी पैसे घेतलेले आहेत त्यांच्याकडनं मात्र पैसे हे वसूल केले जातील. त्यामुळे नीट सायंटिफिक प्रोसेसने या सगळ्या गोष्टी केल्या आहेत. आणि आजही यांच्यापैकी कोणी जर KYC करणार असेल तर आम्ही विंडो ओपन करायला तयार आहोत आणि त्यांना लाभ द्यायला तयार आहोत. आजही ज्यावेळेस आपण जेवढ्या लाडक्या बहिणींना लाभ देतो देशातल्या कुठल्याही योजनेपेक्षा आजही सर्वात मोठी योजना ही महाराष्ट्राची आहे. आजही देशामध्ये एवढा लाभ 1,70,00,000 कुठलंच राज्य देत नाही जे महाराष्ट्र देतं. लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. पहा, आता लाडक्या बहिणींची KYC पुन्हा सुरू होणार आणि पुन्हा लाडक्या बहिणींना 3,000 रुपये मिळणार. टेन्शन घेऊ नका. आता लाडक्या बहिणींना गॅस सिलेंडर कधी मिळणार
त्यांना राहिलेले मागचे हप्ते कधी मिळणार, मार्च एप्रिल मे हप्ता कधी मिळणार, हे आपण सगळं ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पहा, आता सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण पाहत आहोत. आत्ताच आपल्या मुख्यमंत्र्यांनी एक मोठी घोषणा केली आहे की आम्ही पुन्हा KYCची वेबसाईट जी आहे ते ओपन करणार आहोत. ज्या लाडक्या बहिणींना KYC झालेली नाही आणि त्यांना पैसे आलेले नाहीत असं सरकारच्या लक्षात आलेलं आहे. कारण आपण सुद्धा भरपूर वेळा विनंती अर्ज केलेले आहेत की लाडक्या बहिणीची KYC पुन्हा सुरू करा, कारण आपल्या प्रत्येक लाडक्या बहिणींना पैसे मिळायला पाहिजे एवढीच आपली नम्र एक इच्छा असते. त्यामुळं आपली सरकारकडे पुन्हा एकदा नम्र विनंती आहे की लवकरात लवकर आजपासूनच विंडो सुरुवात करा, कारण भरपूर लाडक्या बहिणींचे थकीत हप्ते बाकी आहेत आणि आता लवकरच मे महिन्याचा हप्तासुद्धा आपल्याला पाहायला मिळू शकतो. आता पुढच्या 2 ते 3 दिवसात मे महिन्याचा हप्ता मिळेल. त्या अगोदर जरी KYCची प्रक्रिया सुरू झाली तर मात्र लाडक्या बहिणींना मागचे हप्ते म्हणजेच मार्च एप्रिल आणि मेचा हप्ता असे 3 हप्ते एकत्रित मिळण्याची शक्यता आहे. पण जर मे महिन्याच्या हप्त्यानंतर जर विंडो ओपन झाली, म्हणजे मे महिन्याच्या नंतर जर KYCची वेबसाईट सुरू झाली तर मात्र फक्त तुम्हाला जून महिन्याचाच हप्ता मिळणार आहे. हे 3 हप्ते तुमच्या हातातून निघून जातील, कारण तुम्हाला अपात्र करण्यात आलेलं असेल आत्तापर्यंत, बरोबर. आता सध्या तुमची कंडिशन काय आहे, तुम्ही अपात्र आहेत, मे महिन्यासाठी तुम्ही अपात्र आहेत. पण जर तुमची KYC झाली तर तुम्हाला मात्र मे महिन्याचा हप्तासुद्धा येऊ शकतो, सोबत एप्रिलचा हप्तासुद्धा येऊ शकतो आणि मार्चसुद्धा येऊ शकतो. त्यामुळं पैसे जमा झाले का, तर सध्याची खरी परिस्थिती कशी आहे तर मार्च एप्रिलचे हप्ते जमा झालेले आहेत. भरपूर लाडक्या बहिणींनी कमेंट्स करायच्या पटापटा, कोणाकोणाला किती पैसे आलेत, किती हप्ते आलेत, तुमचा जिल्हा कोणता आहे, KYC झाली आहे का, सगळ्यांनी कमेंट्स करा. बघा, जोपर्यंत तुम्ही कमेंट्स करणार नाही तोपर्यंत मला समजणार नाही की तुम्हाला नेमकं पैसे भेटलेत का नाही, पुढची स्टेट काय पाहिजे, तुम्हाला पुढं काय नेमकं मी मदत करू शकतो, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती तुम्ही जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत काहीही मी करू शकत नाही. त्यामुळं सर्व लाडक्या बहिणींना एक नम्र विनंती आहे, पटापटा कमेंट करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा, कारण लवकरच KYCची विंडो पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. आणि ज्या लाडक्या बहिणींची KYC राहिलेली आहे त्या लाडक्या बहिणींना KYC करण्याची संधी मिळणार आहे, जेणेकरून ज्या लाडक्या बहिणींचे हप्ते KYCमुळे बंद झाले होते त्यांना पुन्हा एकदा त्यांचे हप्ते हे मिळणार आहेत. पहा, हे जे हप्ते आहेत ते भरपूर लाडक्या बहिणींना जानेवारी फेब्रुवारीपासूनच बंद व्हायला सुरुवात झाली होती, सगळ्यांना माहिती आहे. कारण पहिले त्यांनी काय केलं होतं तर पहिलं त्यांनी KYC केली नव्हती आणि मध्ये जे KYC सुरू होती ती फक्त ज्यांनी KYC केली होती त्यांनाच दुरुस्तीसाठी होतं. त्यामुळं लाडक्या बहिणींसाठी ही आनंदाची बातमी असेल, कारण मागचे हप्ते त्यांना आलेले नाहीत. जवळपास जानेवारीपासूनचे हप्ते भरपूर लाडक्या बहिणींचे बंद आहेत. तर सरकारकडे एक माझी नम्र विनंती आहे, लवकर आज विंडो ओपन करा, म्हणजे KYC करतील आणि त्यांना मे महिन्याचा हप्ता तरी ॲटलिस्ट त्यांच्या खात्यात येईल आणि त्यांना तिथं चांगले पैसे म्हणजे त्यांची जी काही योजना आहे ती सुरू राहील. त्यामुळं पटापटा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कमेंट्स करा, कोणाकोणाला किती पैसे आलेत, आत्तापर्यंत किती हप्ते तुम्हाला जमा झालेले आहेत, सगळ्यांनी कमेंट्स करा आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो, तोपर्यंत जय महाराष्ट्र.